दिव्यांगांना मुख्य प्रवाहात घेणे काळाची गरज. प्रमोद पाटील. आजच्या स्पर्धेच्या आणि कॉम्प्युटरच्या युगामध्ये केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना दिव्यांगांसाठी आहेत. तथापि त्यांना त्या योजना मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. याकरिता गावामध्ये विशेष बाब म्हणून दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांना शासनाची मदत दिली पाहिजे, असे मत रत्नाप्पा कुंभार, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. सहारा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य कबनूर यांच्या वतीने नवीन वर्षानिमित्त दिव्यांग बांधवांना त्यांच्या उपयोगी साहित्य, कुबड्या, वॉकर, हातातील स्टिक असे विविध साहित्य मोफत वाटपप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या विविध योजना आहेत, त्यांची अंमलबजावणी शासकीय दरबारी आम्ही करतो. मात्र दिव्यांग बांधवांना वेळेवर मार्गदर्शन आणि शासनाची योजना माहिती होणे याकरिता त्यांना कोणीतरी पुढे आणले पाहिजे, ही उणीव होती. ते काम सहारा फाउंडेशनमार्फत केले जाते, हे अभिमानाचे आहे. तसेच सहारा फाउंडेशनमार्फत वैयक्तिक लाभाच्या वस्तू देखील विनामोबदला दिले जाते. हे कार्य प्रशंसनीय आहे, असे मत ग्राम महसूल अधिकारी किशोर पाटील यांनी केले आहे. उद्योजिका सौ अनिता गभाले यांनी म्हटलं आहे की प्रत्येकाच्या जीवनात अनेक कटू प्रसंग येत असतात, त्यावर मार्ग काढला जातो. कारण ते बोलू शकतात, ऐकू शकतात, हातपाय हलवू शकतात. मात्र अनेक दिव्यांग बांधवांना शरीरातील अनेक अंग हे जन्माला आलेले असून बंधत्व होत असतं. त्यावर त्यांनी मात करून आपले जीवन ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यावेळेस त्यांना फक्त सहकार्याची अपेक्षा असते. ती सहारा फाउंडेशनसारख्या संस्थेच्या माध्यमातून होत असते आणि याचा अभिमान वाटतो. याचा आदर्श सामाजिक कार्य करणारे इतर संस्थांनी घ्यावा, असेही ते म्हणाले. यावेळी हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा सनदी, कबनूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे, अपंग संघटनेचे नंदा चंदुरे, दादासाहेब कांबळे, डॉक्टर मुस्कान शेख सनदी आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सदर कार्यक्रमात महेश कांबळे, सचिन सुतार, रहीम शेख, महम्मद पाशा, अप्पासाहेब गोकावी, पत्रकार प्रकाश विटकर, रिजवाना मकानदार, सुखदेव भोसले, राजू पट्टणकोडी, सुधाकर महाडिक तसेच लाभार्थी नागरिक उपस्थित होते. स्वागत ॲडव्होकेट परवेज सनदी, आभार उमेश जाधव आणि सूत्रसंचालन मोहन नाईक सर यांनी केले. बाजारात सर्व वस्तूंचे वाढलेले दर, हाताला काम नाही, कुटुंब एकत्र, अनेकांची मुले व्यसनाधीन अशा परिस्थितीत दिव्यांगांना लागणारे साहित्य सहारा फाउंडेशनमार्फत मिळाले. याबद्दल आभार मानताना अनेक दिव्यांग लाभार्थींचे डोळे पाणावले होते. अजिंक्य, महाराष्ट्र न्यूज. सोबत संपादक संतोष लांडे.